काही दिवसापूर्वी गेवराईत गेलेल्या लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावरती विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी दगडफेक केली होती। त्याला प्रत्युत्तर म्हणून हाके यांचे समर्थक देखील आक्रमक झालेले पाहायला मिळत होते। पण पोलिसांच्या मध्यस्थीमुळे हा वाद सुटला होता। त्यानंतर पोलिसांनी या राड्यामुळे हाके यांच्यासह त्यांच्या समर्थकावर गेवराई पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता। या राड्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात काही दिवसासाठी जमावबंदी देखील लागू केली होती। लक्ष्मण हाके पुन्हा गेवराईत गेले होते। यावेळी हाके समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत सुद्धा केले होते। हाके यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी गर्दी केली होती। गेवराईत आपण निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते। विजयसिंह पंडित यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला होता। आझाद मैदानात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली होती। या सगळ्याबद्दल गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। लक्ष्मण हाके यांच्याबद्दल प्रश्न विचारून पत्रकारांनी त्यांना डिवचले असता त्यांनी प्रखर प्रतिक्रिया दिली आहे। लक्ष्मण हाके यांना माझा विरोध नाही, परंतु प्रवृत्तीला माझा विरोध आहे। माझा कोणत्याही समाजाला विरोध नाही। मी किंवा कोणत्याही एका समाजाचा आमदार नाही। मी संपूर्ण जनतेचा प्रतिनिधी आहे। लक्ष्मण हाके हे जर समाजाचे प्रश्न घेऊन माझ्याकडे आले असते तर मी तुमचं स्वागत केलं असतं, परंतु लक्ष्मण हाके हे प्रीपेड व्हाउचर प्रमाणे रिचार्ज होतात। सध्या लक्ष्मण हाके यांचे रिचार्ज एका वर्षाच्या मोठ्या पॅक प्रमाणे केलेले आहे। ज्यांनी हे रिचार्ज केले आहे त्यांच्याबद्दल मला माहिती आहे, असे विजयसिंह पंडित यांनी म्हटले आहे। लक्ष्मण हाके हा बाजारू श्वान आहेत, मोकाट कुत्रा आहेत। मी त्यांच्यावर बोलावं हे मी संयुक्तिक समजत नाही, अशा शब्दात विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हाकेवर हल्लाबोल केला। गेवराईतून निवडणूक लढण्याच्या हाके यांनी दिलेल्या इशाऱ्यावर मी त्यांचे स्वागत करतो, अशी देखील प्रतिक्रिया पंडित यांनी दिली आहे। तर मित्रांनो, यावर आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।